आज आपण तयार करणार आहोत हॉटेलमधली अतिशय महाग मिळणारी पण घरामध्ये फक्त एका स्वीटकॉर्नपासून आणि एक थेंब तेलाचा वापर न करता सुद्धा आपण ही रेसिपी तयार करणार आहोत। स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण एक स्वीटकॉर्न घेतलंय आणि एका स्वीटकॉर्नपासूनच आपण ही रेसिपी तयार करणार आहोत। आणि या रेसिपीला मध्ये आपण स्वीटकॉर्नची जी वरची साल आहे त्याचा सुद्धा या स्वीटकॉर्नच्या रेसिपीमध्ये वापर करणार आहोत। त्यामुळे हे साल काढून टाकायचं नाहीये। अशा पद्धतीने आपण सर्व स्वीटकॉर्नची पानं बाहेर काढलेली आहेत आणि हे जे पान आहे त्याच पानाचा वापर आपण आता आपल्या रेसिपीमध्ये करणार आहोत। अशा पद्धतीने आपण हे सर्व स्वीटकॉर्न स्वच्छ करून घेतले। आता ही जी एक कणीस आपण जे घेतलंय त्याचे दोन तुकडे केले आणि याचे दाणे काढायला खूप अवघड जातं। त्यासाठी आपण आता एक ट्रिक वापरणार आहोत, त्यामुळे कणसाचे दाणे आपल्याला झटपट काढता येतील। अशा पद्धतीने जर हाताने काढत बसलं तर आपल्याला खूप वेळ लागेल। कमी वेळेमध्ये झटपट कसं दाणे काढायचे त्यात आपण पाहूया। त्यासाठी आता आपण अशा पद्धतीने कणीस उभं पकडायचे आणि धारदार आपली सुरीला छान धार आहे आणि त्यानी आपण अशा पद्धतीने दाणे काढायचे। 5 मिनिटांमध्येच आपले हे दाणे काढून होतात आणि आपल्या रेसिपीचा वेळ वाचतो। झटपट आपल्याला कणसाचे दाणे मिळतात। अशा पद्धतीने मी आता हे दोन्ही तुकड्यांचे दाणे काढून घेणार आहे। पावसाळ्याच्या दिवसामध्ये मार्केटमध्ये भरपूर स्वीटकॉर्न्स येतात आणि आपण स्वीटकॉर्नच्या वेगवेगळ्या रेसिपीज करत असतो, पण आता आपण ही रेसिपीला बिलकुल तेल न वापरता ही रेसिपी तयार करणार आहोत। आता आपण हे दाणे सर्व स्वच्छ करून घेतलेले आहेत। आता आपण मिक्सरमध्ये एक अद्रकचा छोटा तुकडा आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। जर तुम्ही कमी तिखट खात असाल तर एकच मिरची घ्यायची आहे। अशा पद्धतीने 2 मिरच्या, एक अद्रकचा तुकडा आणि स्वीटकॉर्नचे दाणे आपण काढलेले आहेत ते काढून ते सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून यांची छान अशा पद्धतीने बारीक यांना क्रश करून घ्यायचे। आपली स्वीटकॉर्नची छान अशी पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे। आता आपण ही पेस्ट आपण एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेतली आहे। आता याच्यामध्ये आपण एक छोटी वाटी रवा घेतलाय। हा बारीक किंवा जाड दोन्ही कुठलाही असला तरी चालतो आणि एक मोठा चमचा आपण दही घेतलंय आणि याच्यामध्ये आपण कोथिंबीर आणि गाजर आणि शिमला मिरची घातली आहे आणि मीठ घातलंय एक 1.5 चमचा। मीठ तुम्हाला किती तुम्ही मीठ खाता त्या हिशोबाने घालायचे, प्रमाणामध्ये मीठ घालायचे। मिठाचं प्रमाण जास्त झालं तर रेसिपी खारट होणार आहे, त्यामुळे जपून मीठ वापरायचे। अशा पद्धतीने आपण सर्व मिश्रण छान एक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आपण याच्यामध्ये रवा घातलेला असल्यामुळे आपण याला छान मिक्स करून एक 5-10 मिनिट आपण याला झाकून ठेवायचे आणि तोपर्यंत आपण आपल्या या रेसिपीसाठी एक चटणी तयार करणार आहोत। ॲक्च्युली ही रेसिपी नुसतीच अशी खायला पण खूप छान लागते, पण बऱ्याच जणांना सॉस किंवा चटणी लागते। त्यासाठी आपण या रेसिपीसाठी एक चटणी तयार करणार आहोत। तोपर्यंत आपल्याला थोडा वेळ मिळेल, ज्यामुळे रवा आपला छान या सर्व मिश्रणामध्ये भिजेल। आपण झाकण ठेवले आता 5 मिनिटांसाठी। तोपर्यंत आपण चटणीसाठी खोबरं चे बारीक स्लाइसेस करून घ्यायचे। अशा पद्धतीने बारीक स्लाइसेस केल्या म्हणजे मिक्सरला खोबरं बारीक करायला जास्ती त्रास होत नाही। पातळ आपण या स्लाइसेस तयार केलेल्या आहेत। एवढंच आपण घेतलं। आपण एकच कणसापासून ही रेसिपी तयार करतोय, त्या हिशोबानेच आपण सर्व साहित्य घेतोय। त्यामुळे फुटाण्याची डाळ घेतली आहे, कढीपत्ता आणि 3 लाल मिरच्या आणि मीठ घातलंय आणि आपण हे सर्व मिश्रण बारीक करून घ्यायचे। आता या मिश्रणाला अशा पद्धतीने फाईन पावडर तयार केली आहे। याच्यामध्ये आपण पाणी घालायचे। तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्या हिशोबाने चटणीची त्या पाणी घालायचे आणि छान स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची। आपण या रेसिपीला तेल वापरणार नाहीये, त्यामुळे चटणीला आपण कुठलाही तडका देणार नाहीये। आता तोपर्यंत आपला हे मिश्रण छान भिजलेलं आहे। अशा पद्धतीने आता आपण याची पुढची प्रोसिजर करायची आहे। आपण आता ही मक्याच्या कणसाची जी सालं आहेत ती घेतली आहेत
हे पान छान असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण जे बॅटर तयार केलं आहे ते घालायचे. आपण ही बॉईल रेसिपी तयार करणार आहोत. याच्यामध्ये तेल वापरणार नाही, त्यामुळे आपण ह्याला पानामध्ये अशा पद्धतीने फोल्ड करणार आहोत. त्यामुळे मध्ये आपण आता हे सर्व बॅटर घालायचे. एकच चमचा प्रत्येक पानामध्ये आपण बॅटरचा वापर करायचा आहे. आता अशा पद्धतीनं एक चमचा आपण घ्यायचं आहे आणि मध्ये सेंटरला टाकायचं आहे आणि दोन्ही साईडनं आपण त्या पानाची तोंड दुमडून घेणार आहोत. आता आपण हे अशा पद्धतीनं या दोन्ही साईडनी आणि पुढे आणि पाठीमागचे दोन भाग अशा पद्धतीनं दुमडून घ्यायचे आणि छान असं त्याला बांधायचं आहे, ज्यामुळे ते पान सुटणार नाही. अशा पद्धतीनं याला एक छान गाठ मारायची आहे, ज्यामुळे आपली रेसिपीमध्ये ते आतपर्यंत छान असं उकडलं जाईल आणि ही रेसिपी खायला अतिशय मस्त अप्रतिम लागते आणि तेल न वापरतासुद्धा आपली ही रेसिपी एकदम छान परफेक्ट तयार होते. अशा पद्धतीनं आपण हे सर्व पानं लावून घेणार आहोत. आता हे एक आपलं रेडी आहे. अजून एक तुम्हाला दाखवणार आहे मी कसं करणार आहे ते. आता ही स्टीमरची जाळी आहे, त्याच्यावर आपण हे पान ठेवलं आहे. आता अजून एक तुम्हाला दाखवते आहे. तर अशा पद्धतीनं सर्व मिश्रण परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यात एक मोठा चमचा भरून घ्यायचा आहे. मध्ये सेंटरला छान पसरून घ्यायचं आहे. या रेसिपीमध्ये जे आपण मक्याच्या कणसाचा पानाचा वापर केला आहे त्याचीसुद्धा टेस्ट त्या रेसिपीमध्ये उतरते आणि ही रेसिपी खायला खूप छान लागते. रेसिपी खूप सोपी आहे आणि कणसाच्याच पानाचा आपण वापर करत असल्यामुळे वेगळं पान शोधायची काही गरज नाही आहे. अशा पद्धतीनं गाठ मारून घेतली मी आणि आता आपण हे सर्व पानं लावून घ्यायचे. एका कणसापासून स्वीटकॉर्नचा भरपूर आपला नाश्ता तयार होतो. आता आपण स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं. पाणी आपलं छान उकळलेलं आहे. याच्यामध्ये आपण हे एक 15 मिनिटासाठी आपण ह्यांना छान अशा पद्धतीनं वाफवून घ्यायचं आहे. 15 मिनिट आपले कंप्लीट झालेले आहेत आणि घरभर छान असा मस्त सुगंध पसरला आहे. खूप छान सुगंध पसरला. हीच खूण आहे की आपले पॅटीस हे तयार झालेले आहेत. गॅस बंद करायचा आहे आणि आपण हे पॅटीस ताटामध्ये सर्व करायचे. आपण ही स्वीटकॉर्नची रेसिपी उघडून बघणार आहोत. आपण मक्याचं जे पान आहे ते बाजूला काढायचे. एकदम अलगद हे पान निघतं आणि अशा पद्धतीनं आपलं हे छान असं पॅटीस तयार आहे. आता आपण हे पॅटीस बघा मस्त दिसतंय दिसायलासुद्धा आणि खाण्यासाठी तर अप्रतिम टेस्ट याची असणारच आहे. आणि त्याचा जो मक्याचा जे कणसाच्या पानामध्येच आपण जे त्या रेसिपीला बॉईल केलेलं असल्यामुळे त्याची पण स्वतःची टेस्ट त्या रेसिपीमध्ये उतरते आणि ही रेसिपी खायला अतिशय अप्रतिम लागते. एक थेंब तेलाचा वापर न करतासुद्धा ही रेसिपी अतिशय चविष्ट लागते. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व वयोगटातल्या लोकांना खाण्यासाठी अतिशय हेल्दी रेसिपी आहे. याच्यामध्ये आपण भाज्यांचा वापर केलेला आहे. तुम्हाला आवडतील त्या भाज्या वापरून तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता. याच्यामध्ये आपण गाजर आणि सिमला मिरची वापरली आहे आणि याच्यामध्ये आपण कांदा आणि लसूण वापरलेला नाही आहे. कांदा लसूण न वापरता आपण ही रेसिपी तयार केलेली आहे. हॉटेलमध्ये महागडी मिळणारी ही डिश तुम्ही घरामध्ये कमी पैशामध्ये फक्त एका कणसांपासून तयार केलेली आपण ही डिश आणि एक तेलाचा वापर न करता तयार केलेली आहे. जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर आपण जास्ती करून
आरोग्याला अतिशय हेल्दी असणाऱ्या रेसिपीज तयार करत असतो. ज्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर आपलं चॅनल नियमित पाहत राहा, ज्यामुळे तुम्हाला अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील. थँक्यू.